हळदी कुंकू स्पेशल नाश्ता आपण बनवणार आहात कुरकुरीत असे साबुदाण्याचे आप्पे। नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आपण आता तयारी करूया। येथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जाडसर असं कूट आणि मीठ। आता आपण तयारी करूया। 4 बटाटे जे घेतले होते ते आपण छान असे बारीक कुस्करून घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य एकत्र करूया। हिरवी मिरची, कोथिंबीर, दाण्याचं कूट आणि मीठ हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया। आपल्या घरी जर हळदी कुंकाला बायका येणार असतील तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। अगदी पहिल्या प्रयत्नात आपल्याला सहज जमू शकते आणि खूप टेस्टी लागते। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून छान असं मिक्स करून घट्ट असा गोळा बनवून घेऊया। घट्ट असा गोळा बनवून घेतल्यानंतर आपण त्याचे छान असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून आपण छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण तळण्याची तयारी करूया। आपल्याला जर खूप तेलात तळलेला आवडत नसेल तर अगदी कमी तेलात ही रेसिपी होते। आपण आता पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आप्पे पात्रात आपण थोडे थोडे तेल घालूया। अगदी कमी तेलात आणि कमी वेळात आपले छान आप्पे तळून निघतात। आता आपण सर्व आप्पे पात्रामध्ये घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट खमंग आचेवर लाल होईपर्यंत भाजून घेऊया। सर्व आप्पे ठेवलेले आहेत। 2 ते 3 मिनिट आपण याच्यावर ताट झाकून ठेवूया। आप्प्यावर आपण 1 चमचा आणखीन वरतून तेल पण सोडूया, म्हणजे छान असे खमंग तळले जातील। एकदम कमी तेलात होतात। 2 मिनिट आपण झाकण ठेवलेलं आहे। आता आपण चेक करूया। दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। बघा, एक बाजू आपली खमंग अशी क्रिस्पी भाजून निघालेली आहे। सर्व आप्पे आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण छान असे खमंग भाजून घेऊ। बघा, एक साईडने किती मस्त कुरकुरीत क्रिस्पी भाजलेले आहेत। आता आपण 2 मिनिटात दुसरी साईडने पण भाजून घेतलेले आहेत। हे सर्व आप्पे आपण काढून घेऊया आणि यासाठी लागणारी चटणी पण लगेच पाहूया। बघा, किती छान असे खमंग भाजलेले आहेत। आता आपण चटणीची तयारी करूया। शेंगदाणे, पुदिना, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ आणि अर्धा वाटी पाणी घालून ही चटणी छान तयार करून घेतलेली आहे। खूप छान लागते। नक्की करून बघा। आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।